कसला फुगलाय तो. आता जसं त्यांनी म्हटलं की सिल्क महेश्वरी किंवा महेश्वरी साडी, आता हे रिप्लिकाच आहेत, ह्या प्युअर सिल्क नाहीत, कारण प्युअर सिल्क आणि याच्यामध्ये फरक आहे. नमस्कार, मी धनश्री हाऊस क्वीन मध्ये तुमचं खूप सारं स्वागत करते. आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदात जाऊ दे. तुमच्या मनातल्या सगळ्या चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करू देत. आता दिवाळी झालेली आहे आणि खूप जणांना गावी जे असतील त्यांना त्रास पण झाले असतील. म्हणजे गावचं वातावरण आता थोडंसं थंडीचं सुरू होतं, दिवाळीमध्ये थंडी ही स्टार्ट होते. खोकला, सर्दी आणि माझं जसं झालं तसं सेम. आणि आपण फराळ सुद्धा खूप खाल्लंय. आपलं वजन सुद्धा आता आपला वाढलेलं असेलच. खूप जणांच्या वजनात फरक हा दिसतोच दिवाळीनंतर, कारण आपण तुफान सुरू करतो. मी थोडंसं कंट्रोलमध्ये केलं, त्यामुळे इतकं असं काही, मी आजच चेक केलं पण इतकं असं काही वाढलेलं नाही, वजन प्रॉपर आहे. त्यामुळे मला टेन्शन होतं की वाढू नये आणि मेंटेन राहावं, आपली तब्येत चांगली राहावी यासाठी आपण नेहमीच प्रयत्न करतो. माझं तरी खूप असतं, कारण वयाच्या 30 नंतर आपल्यात एवढे चेंजेस होतात ना की काही जणांचं वजन अचानकच वाढू लागतं, काही जणांचं कमी होतं. तर त्या सगळ्या गोष्टींमध्ये आपण लक्ष दिलंच पाहिजे. आणि मी काय काय करते, मी काय खाते किंवा काय गोष्टी मी स्वतःसाठी करते स्वतःची तब्येत चांगली राहावी, हे तर मी तुमच्याशी आज शेअर करणारच आहे. सगळ्यात अर्धी सकाळी म्हणजे भाकरी खाणारी मी आहे. गावी म्हणजे सकाळी उठल्या अगोदर भाकऱ्या असायच्या, त्यामुळे चपातीची सवय नव्हती. मुंबईला आल्यानंतर चपातीची सवय लागली, त्यामुळे सकाळची एक चपाती खातेच. आणि आता मी दाखवते की आजच्या जेवणामध्ये माझ्या म्हणजे दिवसभर फक्त एवढंच राहणार आहे, तर ते काय असेल. चपाती अर्धी ते एक, पुलका असेल तर एक, आणि नाहीतर मग नॉर्मल अर्धी चपाती. भाजी मी एक्स्ट्रा घेते आणि खरडा आहे आज, आणि थोडासा म्हणजे एक पळीभर भात. एवढंच जेवण माझं असतं सकाळचं, आणि रात्रीपर्यंत ते तेवढंच राहतं. जेवले मी. मग आता 12-12:30च्या दरम्यान कोलॅजन ड्रिंक एक आहे ते एक घेते. आणि हे मी माझं सांगते, मी कुणालाही इथे सांगत नाही की तुम्ही हे असं करा किंवा तुम्ही हे असं घ्या, तुम्ही हे असं खा. नाही, तुम्हाला जर तुमच्या शरीरात कोणते बदल वाटले असतील किंवा काही करायचे असतील तर तुमचे जे गायनॉकॉलॉजिस्ट असतील, फिजिशियन असतील, तर त्यांना कन्सल्ट करा. तुमचा कन्सर्न जो आहे तो जाऊन सांगा त्यांना. आणि तुम्हाला कोणत्या गोष्टी घ्यायच्या आहेत, ह्या अशा घ्यायच्या असतात का, कारण प्रत्येकाचा बॉडी टाईप वेगळा आहे, प्रत्येकाची एक इम्युनिटी असते ती वेगळी असते. त्यामुळे एक गोष्ट जसं मी म्हणते की मला जी मी खाते ते तुम्हालाही सूट करेल हे सांगूच शकत नाही. त्यामुळे जर मी आजच्या व्हिडिओमध्ये काही अशा गोष्टी दाखवल्या तर त्यात तुम्ही हे ट्राय करायलाच पाहिजेत, अशातला भाग नाही. तुम्ही आधी तुमच्या डॉक्टरना विचारायचं आणि त्याच्यानंतर त्या ट्राय करायच्या. मी माझ्या गोष्टी दाखवते तुम्हाला, का बाकीच्यांच्या असं मी म्हणणार नाही की तुम्ही जाऊन खरेदी करा, तुम्ही हे घ्या. सुट्टी सुरू आहे, मुलांचे गेम्स दाखवते. गेम्स काय खेळायला लागलं, आरवचा गेम दाखवते. काय नेम नाही, मुलं खेळायचं आणि दंगा घालायचं. सुट्टी म्हटल्यानंतर आलंच. आता गेले 2-3 महिने बघितलं तुम्ही, आपलं दिवाळी सण आले, इकडे तिकडे फिरणं झालं माझं. 12-12 तास प्रवास होतो गावाकडे. आणि मेन म्हणजे कसं होतंय, मी स्किन सिरम्स हे ते सगळं, सनस्क्रीन, मॉइश्चरायझर सगळं अप्लाय करते, पण आतून पण आपल्या शरीराला तशा काही गोष्टी मिळणं आवश्यक आहे. आणि माझा मध्येच ना चेहरा असा डल झाला होता एकतर 1.5-2 महिन्यापासून, आणि त्याच्यानंतर तर विचित्रच वाटत होतं. आफ्टर 30 तर ते अजून सुरू होतं, कारण आपल्याला जेवणातून तेवढ्या सगळ्या गोष्टी मिळू शकत नाहीत. आणि माझी मैत्रीण डॉक्टर आहे, मी काही झालं तर तिच्याशी कन्सर्न करते की असं हे सांग, हे असं झाले, ते तसं झाले. आणि तिने मला सांगितलं की आपल्या शरीरातला म्हणजे सगळ्यात मोठं जे स्किन आहे तर स्किनचा 70% भाग हा एका प्रोटीनने बनलेला आहे, कोलॅजन. आणि ते काय काम करतं, सेल बाइंड करून ठेवण्याचं काम करतं आणि आपल्या स्किनची रिजिडिटी, इलॅस्टिसिटी, जी एक फर्मनेस आहे तर ते टिकवून ठेवतं. आणि वाढत्या वयानुसार ते कमी कमी होत जातं, त्याच्यामुळे चेहरा डल, ड्राय असा दिसू लागतो आणि फाईन लाईन्स, रिंकल्स असं हे सुरू होतं. मग मी म्हटलं याच्यावरती उपाय काय करणार. मी तर नॉनव्हेज नाही खात जास्त म्हटल्याशिवाय, मी अंडी आणि अंडाभुर्जी ह्याचं सोडून जास्त असं नाहीच काय. मग ती म्हटली की व्हेज कोलॅजन सुद्धा मिळतं आणि ते तू शोधू शकतोस. आणि मी म्हटलं तूच काहीतरी सांग. तर ती जे यूज करते तिने मला त्याचं नाव सांगितलं. मग मी म्हटलं याची टेस्ट कशी असेल. ती म्हटलं एक ज्यूस पितेस ना त्या टाईपमध्ये असतं, तुला जर संत्रा आवडत असेल तर त्या टाईपमध्ये असतं. म्हटलं ठीक आहे. मग मी थोडंसं सर्च केलं आणि सर्च केल्यानंतर ते मागवलं आणि गेले 2 महिने मी कंझ्युम करते. एक चांगला फायदा एक दिसून आला. नॉर्मली आपण ज्यूस आणि पितोच, रिअलमीचे ज्यूस पी, ह्याचा पी, त्याचा पी, पण त्यापेक्षा हे बेटर वाटलं.
की चला काही साईड इफेक्ट पण नाहीत आणि प्रॉपर आहे. तर मी ते तुम्हाला दाखवते काय आहे ते. HK व्हायटलचं वेज कोलॅजन आहे आणि हे सध्या मी कंझ्युम करते आणि चांगला मला बेनिफिट दिसून आलाय. मी असं म्हणत नाही की तुम्हीही घ्या, तुम्ही तुमच्या प्रोव्हायडरना हेल्थ प्रोव्हायडरना विचारू शकता. HK व्हायटलचं हे कोलॅजन सप्लिमेंट आहे ना, तर ते भारतातलं पहिलं व्हेजिटेरियन कोलॅजन पेप्टाइड आहे. सेम टू सेम नॉनव्हेज कोलॅजन सोर्सेसमध्ये जे काही असतं ते सेम याच्यामध्ये आहे. फक्त ब्रोकोली, कॅरेट यासारख्या व्हेजिटेबल्सना ब्लेंड करून त्याच्या एक्स्ट्रॅक्टपासून बनवलेलं आहे. 200 मिली पाण्यामध्ये 1 स्कूप कोलॅजन पावडर ऍड करून डिझॉल्व्ह करून मी पिते. सिंपल आहे, कोणतेही साईड इफेक्ट नाहीत ना ॲडेड शुगर. आणि जर तुम्हाला हवं असेल तर मी गोष्ट सोपी करून देईन, लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देईन आणि कोडसुद्धा देईन. तो तुम्ही यूज केला तर तुम्हाला डिस्काउंट मिळून जाईल, जसा मला मिळाला होता. परत एकदा हे दाखवते, अशा प्रकारे आहे. तुम्हाला जर वाटलं तर तुम्ही तुमच्या फिजिशियनना विचारून घेऊ शकता. स्विमिंग क्लास झाला तो आला, आम्ही बसून छान चहा आणि जसं आजच्या कमेंट सेक्शन मध्ये सुचवण्यात आले की धनश्री हे करू शकतेस, चिवडा याच्यासोबत खाऊ शकतेस, भेळ करू शकतेस, तर आम्ही थोडं थोडंसं ते संपवणार तर आहोतच. मग बाबा आरोला घेऊन गेले आता सायकलिंगला, ते पण थोडं फिरून येतात. आरो पण मित्रांसोबत खेळतोय तिकडे, भरपूर खेळणं सुरू आहे त्याचं, भरपूर म्हणजे भरपूर. मग आता आम्ही ठरलं की केक करूयात. आल्मंड फ्लोअर माझ्याकडे होता, खूप दिवसापासून मी आणून ठेवला, ते केक करण्यासाठीच आणून ठेवला होता. आणि अगारोचं माझ्याकडे हे आहेच, फ्रायर तर आहेच की ज्याच्यामध्ये केक पण करू शकतो, जे मी कोवाडलं तुम्हाला दाखवलं. आता केक करायचा आहे, ग्लुटेन फ्री हेल्दी केक, आणि यात तेलाचा वापर नाही करणार आहे. एके ठिकाणी मी पाहिला होता, थोडंसं मी माझं काही गोष्टी ऍडिशनल त्याच्यामध्ये टाकणार आहे, की आपण तरी बघतोच की कसं करायचं असतं केक किंवा काही रेसिपी, तर आपण चेक करतोच. मग विदाऊट तेल मी सर्च करत होते आणि थोडंसं माझा काहीतरी ट्विस्ट त्याच्यामध्ये टाकायचं असं करून. माझी रेसिपी तरी म्हणणार नाहीच आहे, पण एक रेसिपी. चला स्टार्ट करूया. आल्मंड फ्लोअर आहे अगोदर काय, हे जे खजूर आहे या खजूरमध्ये दूध थोडं गरम आहे, चहा करताना गरम केलं तरी हे खजूर भिजतील एवढं मी दूध यामध्ये टाकणार आहे. हे नंतर वापरावं लागणार आहे. कॉफी थोडीशी थोडी आणि हे मी घेतलंय चपातीचं पीठ, गव्हाचं पीठ. हे लोकवन गहू जे आहेत ते आणते मी नेहमी. मग ते खूप वेगवेगळे असतात, सिहोर MP लोकवन किंवा हे महाराष्ट्र लोकवन, असे काही काही प्रकार आहेत. मला जे चांगले वाटतील ते मी घेऊन येते. आणि हे पूर्ण 1 बाउल भरेल एवढं आहे हे पीठ. ओके, हे ठेवून तरी 10 मिनटं झालेत. आणि हे जे खजूर होते ते अगोदरच खूप सॉफ्ट होते, त्याच्यामुळे जास्त काही गरज लागणार नाही. 10 मिनटामध्ये थोडेसे सॉफ्ट झालेले असते. खजूर भिजवलेले जे दूध होतं तर ते ओतलंय आणि याच्यामध्येच कॉफी जे विरघळलेले आहे ती पण ओतायची. पण सगळ्यात अगोदर जास्त जर दूध झालं तर हे प्रॉपर स्मूथ नाही होणार, आणि त्याच्यासाठी म्हणून मी पहिले हे स्मूथ करून घेते आणि नंतर कॉफी मिक्स करते. हे चाळून घेतलेलं गव्हाचं पीठ आहे ते घातलंय. हे बदामाचं पीठ, हे बेकिंग सोडा. आधी आपण टाकला होता 1 चमचा बेकिंग पावडर, मी चुकून बेकिंग सोडा म्हणायला लागले, आणि इथं पाव चमचा बेकिंग सोडा. चांगलं मिक्स केलं पाहिजे. आता मिक्सरला लावून घेतलं होतं तर ते थोडं थोडं करून होते मी. करूया. मी बटर पेपर ऑलरेडी केक टिनला लावून घेतलंय. पकडलं सो सावकाश ठेव, सावकाश ठेव, गरम गरम असेल. गरम आहेच ते, चटका बसीन. केक हा ऑप्शन आपण 20 मिनिटसाठी ठेवूया 160 डिग्री सेंटीग्रेड. लेट्स सी हाऊ इट टर्न्स आउट. ॲक्च्युली इलेक्ट्रिक गोष्टींची भीती आहे मला पहिल्यापासूनच, पण आता फॅमिलियर झाले आणि सगळे जे प्रोडक्ट्स असतात म्हणजे नवीन नवीन माझ्यासाठी. एअर फ्रायर नवीन नव्हतं, याआधी बघितलेलं, पण एअर फ्रायर म्हणा अजून कुठल्या इलेक्ट्रिकल गोष्टी अगारोमुळे मला समज जायला लागलं. आणि मी एक्सप्लेन पण तुम्हाला करते की कोणत्या कोणत्या गोष्टी बाजारात आहेत. नाही घ्यायच्या नसतील नाही घ्यायच्या, पण एक ज्ञान आपल्याला असतं. मे बी पुढे जाऊन आपल्याला अचानक अशा गोष्टी आल्या आणि कोणतरी मला म्हटलं अगं हे स्टार्ट कर, आपण असं बघत बसार कसं स्टार्ट करायचं. तर आता 20 मिनिटांनी बघू काय होते. 15 मिनिटासाठी केल्याने 160 डिग्री सेंटीग्रेडवरती डिग्रीवरती ठेवलं होतं. आता बघूयात, जर नाही बेक झालं तर अजून एक 5 मिनिटं ठेवूया. ओ माय गॉड,
कसला फुगलाय तो. नशीब ठेवलं नाही, कमी केलं ते बरं झालं माहितीये. थोडं थंड होते, थोडस साईडला गेलाय तो. केक तर छान टम्म फुगलाय. मला काही अपेक्षा नव्हती की असलं काहीतरी होईल म्हणून. तरी पण बघू, खाल्ल्यानंतर समजेल काय प्रकार झालाय. हा चांगलाच फुगलाय भाकरी सारखा. तर थोडस थंड होऊ देते. आम्ही आधी जे बदाम आहेत ते काढून खाल्ले. मेन प्रॉब्लेम तुम्हाला सांगते, यामध्ये जर कुणाला गोड नको असेल तर त्यांच्यासाठी ओके आहे. पण तुम्हाला थोडं जरी गोड पाहिजे असेल तर यामध्ये गोड टाकावं लागणार. मी बघूया म्हटलं गोड टाकणं. कॉफी ती टाकली होती, बाकी खजूर होते, त्याच्यामुळे मी विचार केला होता. पण थोडंसं गोड टाकावं लागेल. बाकी ओके आहे. म्हणजे मी जर स्वतःच द्यायचं म्हटलं तर 10 पैकी 6 ते 7 दे. रीलमध्ये रेड कलरची साडी मी नेसली होती, जी प्युअर महेश्वरी सिल्क साडी होती आणि हँडलूम असल्यामुळे थोडीशी कॉस्टली होती. मग आपल्या मैत्रिणींना मला हे एक छान वाटते की माझे जे आउटफिट आहेत किंवा साडी आहेत तर ते तुम्हाला आवडतात. आणि म्हणूनच मी म्हटलं की त्याच्यामध्ये काही रिप्लिका मिळतात का बघूया. आणि तेच मला सर्च करताना असंच रिप्लिका काही दिसले की सेम साडीचे. आणि त्यांच्याकडे होते की प्युअर महेश्वरी सिल्क साडी म्हणून. मग ते बघूया तरी म्हटलं इन्स्टा पेजवरून. आणि ते बाय 2 गेट 1 फ्री असं होतं. एक साडी 1500ला होती, 2 साड्या 3000ला होत्या आणि त्याच्यावरती एक साडी फ्री होती. मग चला ठीक आहे म्हटलं मागूयात, बघूया सेम साडीची म्हणजे कशी दिसते. प्युअर महेश्वरी सिल्क साडी त्याच्यामध्ये काय फरक वाटतो. कारण हे तुमच्या समोरच मी बघणार आहे. ही माझी जी साडी होती तर ती मी रोल प्रेस करून आणली. साडी रेड कलरची आणि सिल्क फोक्स म्हणून एक पेज आहे इन्स्टा पेज. तर त्याच्यावरून त्या साड्या बाय 2 गेट 1 फ्री मध्ये आले. मग त्याच्यामध्ये होतं की प्युअर महेश्वरी सिल्क असं होतं. मग बघायचे की आपल्याला दुकानामध्ये जे मिळतात ते खूप महाग असतं. आणि मला तर वाटतं की जे मजदूर किंवा ट्रान्सपोर्ट, दुकानाचं भाडं हे सगळं इन्क्लूड करून लावत असतील. कारण माझी मैत्रीण एक आहे, तिने मला बोलली होती की जी साडी महेश्वरी सिल्कची मी 5,500ला घेतली तर ती साडी तिला 2,500ला मिळाली. तर मे बी ते असू शकतं म्हणून बघूयात म्हटलं. आणि मग हे जर सेम क्वालिटी निघाली तर मी तुम्हाला या पेजचे डिटेल्स देईन, तर तुम्ही इथून घेऊ. 2 साड्या पाठवल्या की काय नाही आवडले. त्यामध्ये ही आधी जांभळा कलर बघूयात. आता जसं त्यांनी म्हटलं की सिल्क महेश्वरी किंवा महेश्वरी साडी, आता हे रिप्लिकाच आहेत, ह्या प्युअर सिल्क नाहीत. कारण प्युअर सिल्क आणि याच्यामध्ये फरक आहे. ही जी रेड साडी आहे तर याच्यावरती कुठेही गुंज उठणार नाही. पण ही जो जांभळा कलर आहे तर इथे थोडंसं दिसतं हे पूर्ण गुंज उठलेलं. आणि धाग्यांचं आणि प्लस कपडा जो आहे तर इथे यांचं फिनिशिंग बघताय. हे फिनिशिंग आणि हे फिनिशिंग मध्ये खूप फरक आहे. धाग्यांचं हे ते याच्यामध्ये खूप फरक आहे. आणि हा कपडा जो ब्लाउज पीस आहे तो तर सरळ उठून येतो, सिल्क ब्लेंड मध्ये आहे ते. आणि हे पूर्ण वेगळं आहे, हे फिनिशिंग पूर्ण वेगळं आहे. हे कापड आणि हे कापड याच्यामध्ये खूप फरक आहे. आणि ही प्युअर हँडलूम आहे, हे वेगळं आहे. तुम्ही नेसू शकता पण पाण्यात नाही घालू शकत. आणि याच्यामधून हात फिरवल्यानंतर ते गुळगुळीत टाईप मध्ये थोडंसं लागतं, पण हे वेगळं आहे. आणि याच्यामध्ये गुंज आता मी एकदा नेसली, व्यवस्थित केली, पण कुठेही काही प्रॉब्लेम नाही याला, काहीच नाही. पण इथे दिसणार ते कापड असं थोडंसं चिकट टाईप मध्ये असं ना तशा टाईप मध्ये आहे. पण कपडा चांगला आहे, म्हणजे मऊसूत आहे. सेम तसंच ही दुसरी पण आहे. पण ह्या कपड्यामध्ये आणि ह्या कपड्यामध्ये फरक आहे. हा जो आहे ना थोडासा चिकट आणि गुळगुळीत लागतो, हा वेगळा आहे. आणि हा थोडासा बेटर क्वालिटी आहे त्याच्यापेक्षा. ह्या कोणत्याच साड्या तुम्ही पाण्याने धुवू शकत नाही, तुम्हाला रोल प्रेसच करावं लागते. कारण पाण्याने धुतल्यात तर ह्या श्रिंक होऊन येणार. आणि साड्या तुम्ही ह्या इस्त्रीला जरी दिलात पाण्याने धुवून तरी सुद्धा ह्या साड्या एकदम अशा चपखल म्हणजे मऊ सूट टाईप मध्ये चुरगळून बसल्यासारख्या बसणार. त्यामुळे ह्या अशा साड्या तुम्ही जेव्हा घ्याल तेव्हा तुम्हाला रोल प्रेस करावं लागतील. पण ही साडी ह्यापेक्षा ही साडी छान वाटली मला. ह्याचं फिनिशिंग पण चांगलं आहे, पातळ आहे आणि मऊसूत आहे साडी. पिंक कलर आणि हा व्हाईट पिंक. साड्या ओळखताना तेव्हा तुम्हाला नेहमी सांगते, जेव्हा तुम्ही प्युअर सिल्क मध्ये घेता, म्हणजे जेवढा आता मला अनुभव आला त्याच्यावरून, तेव्हा
टॅग त्याच्यावरती असतो, तर याच्यावरती प्युअर हँडलूमचा टॅग होता. ही पण छान आहे. या तिन्ही मध्ये म्हणाल तर ह्या 2 साड्या छान आहेत. हा डार्क कलर असल्यामुळे थोडंसं मला वाटतंय. ही पण छान आहे साडी. याचं फिनिशिंग पण चांगलं आहे, मऊसूत आहे साडी. जर तुम्हाला ह्या अशा घ्यायच्याच असेल त्याच्यावरती कलर अवेलेबल आहेत. बाय 2 get 1 फ्री ऑफर त्यांची सुरू आहे. पण मी सांगेन की हा कलर तुम्ही घेऊ नका. ही साडी एवढी नाही वाटत आहे खास. कलर चांगला वाटेल फोटोमध्ये पण एवढी नाही वाटत. बाकी तुम्ही जे सॉफ्ट कलर असतात, न्यूट्रल कलर, त्यामध्ये घेऊ शकता. त्या पण जर धुवायचं म्हटलं साडी तर जसं मी म्हटलं की पाण्याने नाही धुवून जमणार. त्याला आपण रोल प्रेस, नॉर्मल प्रेस करावं लागणार. आणि जर डाग लागला तर मग ड्राय क्लिनिंग शिवाय पर्याय नाही. त्यामुळे सगळं तुमच्यावरती. म्हणून त्यावेळेला विचारण्यात आलं खूप की साडीची लिंक दे. पण ही जी साडी घेतली होती तर ती द सारी स्टोरी म्हणून आहे कोल्हापूरमध्ये, किंवा इन्स्टा पेज पण आहे त्यांचं, तर तिथून घेतली होती. मला ही आवडली होती खूप. आणि त्याच्यानंतर ह्या ज्या साड्या आहेत तर ह्या रिप्लिका, कारण खूप जणी म्हटलं की त्याच्यामध्ये कमी याच्यामध्ये धनश्री तू सांग साड्या तशा असतील, तर म्हणून मी हे सांगितलं. मला आजचा जो व्हिडिओ आहे तो आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि ही जी माझी रेसिपी थोडीशी बिघडली, तशीच तुमची कोणतीशी रेसिपी बिघडली का? म्हणजे आपण विचार करायला जातो एखादी छान रेसिपी आणि आपण त्याच्याविषयी प्रयत्न पण केलेले असतात, 1-2 वेळा ती केलेली पण असते, पण अचानक वेळी बिघडते. असं कधी झालंय का हे मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. आणि मला वाटलं असं तर मी तो भाग पण कट केला असता. पण म्हटलं नेहमीच आपण रेसिपी चांगल्या झालेल्या दाखवतो, चांगल्यातून त्या खराब झाल्या असतील आणि त्या परत बिघडल्या असतील तर परत आपण व्यवस्थित करताना दाखवतो. तसंच एखादी रेसिपी बिघडली म्हणताना येणार, थोडीशी कमी पडली तर तीही दाखवूयात म्हटलं. कारण कोणीच परफेक्ट नसतं कुठल्या गोष्टींमध्ये आणि प्रत्येकीकडनं चुका ह्या होतातच आणि त्यातूनच आपण शिकतो. तर मला ह्यातून पुढे नेक्स्ट वेळा जेव्हा मी करेन तेव्हा ही परफेक्ट झालेली असेल, मला समजलं की त्याच्यामध्ये काय कमी आहे. सो चला, आजचा जो व्हिडिओ आहे तो इथेच संपतो. उद्या आपण भेटू. तोपर्यंत बाय बाय.